नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दहेली गावच्या शिवारात 2 अस्वल विहिरीत पडले। त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, एकाला विहिरीतून काढण्यात यश आलं। किनवट वन परिक्षेत्रातील हे 2 अस्वल पाण्याच्या शोधात मानवी वसाहतीकडे आले। दहेली गावालगतच्या एका शेतातील विहिरीत दोन्ही अस्वले पडले। दरम्यान 8 तासाच्या प्रयत्नानंतर एका अस्वलाला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले, एकाचा मात्र विहिरीत मृत्यू झालाय। नांदेडमध्ये जीबी सिंड्रोमचे 4 रुग्ण आढळले। सर्व रुग्णांवर नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 4 पैकी 3 रुग्ण प्रौढ असून एक लहान मुलगा असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली। तिघांची प्रकृती स्थिर असून एक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितले। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील काही भागात रात्री वादळी वाऱ्यांसह तुरळक पाऊस झाला। वादळी वाऱ्याने गहू, ज्वारी आणि हरभरा ही काढणीला आलेली पिके आडवी झाली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय। नांदेडमध्ये हळदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने बळीराजा अडचणीत आलाय। हंगामाच्या सुरुवातीला नांदेडमध्ये हळदीला प्रति क्विंटल 14,000चा भाव मिळत होता, मात्र आता हळदीची आवक वाढल्याने हे भाव 11,000 रुपयावर घसरले आहेत। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव इथल्या बालाजी महाद्वाड या शेतकऱ्याने वनौषधीची यशस्वी शेती केली आहे। अमेरिकन चिया, अश्वगंधा, इटालियन तुलसी, आजवाईन या वनौषधीची लागवड करत लाखोंचे उत्पन्न या शेतकऱ्यांनी मिळवलं आहे। या वनौषधीच्या लागवडीसाठी शेतकऱ्याला 30,000चा खर्च आला असून आता 25 लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे या शेतकऱ्याने सांगितलंय। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव। नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव। नमस्ते